बोलो. माझं नाव नामदेव रणजू पाटील. मी राहणार वडाडी. आपलं आमचा रणजू पर्वत पाटील माझ्या वडिलांना त्यांनी चाळीसगाव घेऊन जाऊन त्यांनी कोणी आपलं दिग्विजय रमेश पाटील हा मिलिटरीमध्ये हा घरी आला होता. यांनी परस्पर आमच्या म्हाताराला गाडीवर बसून हा घेऊन गेला आणि त्यांनी त्याच्या पत्नीच्या नावाची खरेदी मारून घेतली. 1 रुपया न देता त्यांनी 1 हेक्टर 57 आमच्या म्हाताऱ्याच्या नावाची त्यांनी खरेदी मारून घेतली. आणि म्हातारा घरी आला, तू आता खरेदी झाली त्या दिवशी तू कुठं होता? मी तिकडं होतो इगतपुरीला. माझी सासरवाडी आहे तिकडची. हां. तिकडे गेलो होतो मी. मग दुसरं कोण होतं? आजी बाबा व्यतिरिक्त घरी कोण होतं अजून? घरी आमचं कोणीच नव्हतं. तुझा वडील. भाऊ? तुम्ही होते का हो घरी? नाही, घरी मी होतोच नाही. नाही का, फक्त आजी बाबा होते का? मग काही बाबाला 1 रुपया बी दिला नाही का? त्यांनी काहीच दिलं नाही. चेक आणला होता का बाबा? चेक आणा होता का? नाही, चेक आणतात त्या दादा माझ्या चेक पण चेक दिलं नाही, काहीच नाही का? नाही, पैसा बी नाही, चेक बी चेक नाही. काहीच नाही. किती मध्ये व्यवहार झाला? तिथं रेकॉर्डर किती आहे? 10,60,000. हां. किती जमीन आहे? किती जमीन लिहून घेतली? 1 हेक्टर 57 7 पोट खराब आहे. साक्षीदार कोण होतं तिथं? साक्षीदार जर वाच हातात घे ना, ते घे ना हातात. कारभारी पतिंग पाटील, हम्म. सुदाम शिवराम पाटील, राहणार आडरशे. दोघं साक्षीदार तिकडचे होते. हम्म. मग तुमची फसवणूक झाली आहे का? यांनी परस्पर घेऊन जाऊन आमच्या म्हाताराला तिकडे तिकडे त्यांनी हे करून टाकलं, खरेदी मारून घेतली. हा, तुम्ही वारस आहे का दोघं? तुम्हाला काहीच खबर नाही का? मला काहीच माहित नाही. तुम्ही मोठे आहे का? काय नाव तुमचं? समाधान रणजू पाटील. तुम्ही यांचा मोठा मुलगा, तुम्हाला बी काही खबर नाही? मला कल्पना नाही. तुम्ही इथं नव्हते आज? दुसऱ्या गावाला होते का? सासरवाडी. आणि तुम्ही बी आजार नव्हते का? नाही, मी पण नव्हतो. हे तुम्हाला खरेदी झाल्यानंतर माहित पडलं? हो. कोणी केली? कोणाच्या नावावर शेती झाली आता ही? तर वैशाली दिग्विजय पाटील तिच्या नावावर 1 हेक्टर 57 त्यांनी परस्पर खरेदी मारून घेतली आमच्या म्हाताऱ्याच्या नावाची. हां हां. या गावातच राहता का वैशाली दिग्विजय? हो, ते इथंच राहत होते. परत आम्ही त्यांना फोन केला ते खरेदी होऊन, तर ते बोलत होते करून देऊ. आणि आता घरी आले तर त्यांनी काहीच नाही केलं. त्यांनी डायरेक्ट सांगता तुम्हाला काहीच भेटणार नाही. असं आहे का? हां, तुमच्याकडनं जे होईल ते करून टाका. बरं.